हिरे मानके सोने उधळा जय जयकार करा. सुखदुःखांच्या वादळात हा गरिबांचा वाली. महाराष्ट्राचा उद्धारक तू, जनतेचा राजा तू. जय राजर्षी शाहू राजा, तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्हाला मानाचा मुजरा. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, छत्रपती शाहू महाराजांच्या पवित्र कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन करून छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य हा विषय मांडत आहे. कागल येथील घाटगे घराण्यातील पिता जयसिंगराव, माता राधाबाई यांच्या पोटी 26 जून 1874 रोजी जन्मास आलेले यशवंतराव पुढे छत्रपती शाहू महाराज म्हणून अखंड हिंदुस्थानात नावारूपास आले. कोल्हापूर संस्थानाच्या राजमाता आनंदीबाई साहेब यांनी 17 मार्च 1894 रोजी यशवंतरावास दत्तक घेऊन छत्रपती शाहू असे नामकरण केले. 2 एप्रिल 1894 रोजी शाहूंचा राज्यारोहण सोहळा पार पडला आणि कोल्हापूर संस्थानास नवा राजा मिळाला. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यावर प्रचंड विश्वास ठेवून महात्मा फुलेंना आपला राष्ट्रीय गुरु मानून न्याय, समता, नीतिमत्ता, बंधुभाव, मानवता, सर्वधर्म समभाव अशा नीतिमूल्यांवर काम करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. 97% जनता शिक्षणाशिवाय अडाणी, निरक्षर होती, गुलामगिरीचे चटके सोसत होती, तर 3% जनता स्वतः उच्च विद्याभिभूषित होऊन दुसऱ्यांवर अन्याय, जुलूम करत होती. अशा वेळी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला होता. जिथे अडाणी लोकांची सर्वत्र उपेक्षा ठाई ठाई करून थट्टा चालली होती, अशा वेळी शिक्षणातूनच सुख समृद्धीची सावली निर्माण करून देणारे छत्रपती शाहू महाराजच होते. अखंड हिंदुस्थानातील बहुजन समाजाला शिक्षण संजीवनीने समर्थ व संपन्न करण्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे व त्याची अंमलबजावणी कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांनीच केली होती. नो केक टू ऑफ यू अंटिल ऑल आर सम विथ ब्रेड, म्हणजेच मला माझ्या प्रजाजनांसाठी उच्च शिक्षणाची पंचपक्वान्नाची ताट नको, तर साधी कोंड्याची भाकर द्यायची आहे, अशा विचारांचे छत्रपती शाहू महाराज होते. सामाजिक गुलामगिरी, धार्मिक गुलामगिरी, अज्ञान, अंधश्रद्धा या सर्वांचे मूळ कारण म्हणजे अविद्या, शिक्षणाचा अभाव आहे. म्हणून तर महाराजांनी शिक्षणाशिवाय तरणपाळ नाही, देशाची उन्नती नाही, अज्ञानाने बुडालेल्या या देशात उत्तम सुद्धी व नढवयवीर निपजणार नाहीत. म्हणून तर कोल्हापूर संस्थानात सर्व जाती धर्मांसाठी वसतिगृहे सुरू केली. कोल्हापूर संस्थानास मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणजेच वसतिगृहांची माता म्हणू लागले. गोरगरिबांच्या झोपडीपासून ते त्यांच्या पाल्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणारे, शिक्षणातून सुख समृद्धीची सावली निर्माण करणारे, लोकगंगा व ज्ञानगंगांचा संगम घडवणारे छत्रपती शाहू महाराजच होते. धर्म राज्य भेद नसावे, सत्याने वागावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद ब्राह्मणासी धरावे पोटाशी बंधुपरी, निर्विकारचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी, या विचारांचा पगडा असणारे छत्रपती शाहू महाराज एकपटीने थोर समाज सुधारक, निधड्या छातीचा शिकारी, जगप्रसिद्ध पैलवान, दिनदुबळांचा कैवारी होते. म्हणून तर म्हणावेसे वाटते की रयतेचे राज्य केले तुम्ही साकार, रयतेचे राज्य केले तुम्ही साकार, रयतेच्या सुखासाठी कष्ट घेतले आपण, देह झिंजवला हा रयतेच्या कामी, लोकराजा शाहू तुम्हा वंदितो मी, लोकराजा शाहू तुम्हा वंदितो मी. शैक्षणिक कार्यास सामाजिक कार्याची जोड देताना छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना मूठमाती देऊन रयतेला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी गंगाराम कांबळे यास चहाचे हॉटेल काढून देऊन ते तिथे स्वतः चहा पित असत. मराठा धनगर या आंतरजातीय विवाहांची मुहूर्त मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या चुलत बहिणीचा विवाह धनगर समाजातील होळकर या कुटुंबात लावून दिला. विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा मंजूर केला. मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि तो सर्वांनी जोपासावा यासाठी त्यांनी अपार कष्ट सोसले. सर्वांना पिण्यासाठी पाणवठे सुरू करणारे, वैदिक महाविद्यालय सुरू करणारे, मागासवर्गीयांना सरकारी नोकरीत आरक्षण देणारे, कला, क्रीडा, सांस्कृतिक, औद्योगिक या सर्व क्षेत्रांना उभारी देणारे छत्रपती शाहू महाराजच होते. म्हणून तर त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. कानपूर येथील कुर्मिया क्षत्रिय समाजाने त्यांना राजर्षी पदवी देऊन त्यांचा गौरव केला. म्हणून तर त्याचं एवढंच म्हणावेसे वाटते की धन्य धन्य तू शाहू राजा, तुझ समराजा तूच एक, तूच शिवाजी बुद्ध देव तूच हरी
रोहित सावळा. धन्यवाद.